लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गांजा वाहतूक करणाऱ्यांवर एसडीपीओ पुसद आरसीपी पथकाची कारवाई। नागरिकांनी निर्भय होऊन एसडीपीओ कार्यालय पुसद येथे माहिती कळविण्याचे आवाहन। नमस्कार, बातमी आहे पुसद येथून। आरसीपी पथक क्रमांक 1 पुसद यांना गोपनीय माहितीद्वारे पुसद ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, आरसीपी अधिनिस्त पथक दिग्रस काळी दौलत रस्त्याने सापळा रचून कार्यवाही करण्यात आली। रात्रीच्या दरम्यान वनोली गाव फाट्याचे समोर छोट्या पुलाजवळ दिग्रस कडून एक मोटरसायकल काळी दौलतकडे येताना दिसली। त्यावर मोटरसायकल चालकास थांबवण्याचा इशारा केला असता मोटरसायकल चालक हा मोटरसायकल थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व मोटरसायकलीच्या मागील सीटवर बसून असलेला इसम हा मिळून आला। त्याचे नाव संतोष गुलाब जाधव, वय वर्ष 50, राहणार चिचपात्रा, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ असे सांगितले व त्याच्या जवळील नायलॉन पोत्यामध्ये प्रतिबंधित गांजा सदृश वनस्पती असल्याचे निदर्शनास आले। तसेच पळून गेलेल्या इसमाचे नाव बळीराम वसमराम राठोड, वय वर्ष 37, राहणार सातघरी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ असे सांगितले आहे। सदर गांजा सदृश मुद्देमाल हा एकूण 17 किलो 300 ग्राम प्रति किलो 25,000 रुपये प्रमाणे 4,32,500 रुपये वजनाचा व जुनी वापरती हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल MH29 AA 4229 ही 30,000 रुपयाची, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन किंमत 5,000 रुपये असा एकूण 4,67,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर प्रकरणी पोस्ट पुसद ग्रामीणचे NDPC ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपी संतोष गुलाब जाधव, वय वर्ष 50, राहणार चिचपात्र, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ यास अटक करण्यात आली आहे। तसेच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आरोपी नाम बळीराम बसराम राठोड, वय वर्ष 37, राहणार सातघरी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ याच्या अटकेकरिता स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे। सदर गांजा रेड कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार रवींद्र गावंडे, चंदन जाधव, पोलीस अंमलदार योगेश अळणे, सर्व पोस्ट पुसद ग्रामीण तसेच आरसीपी पथक क्रमांक 1 पुसद मधील पोलीस हवालदार अभिजित सांगळे, गजानन चव्हाण, पोलीस अंमलदार नरेश नरावडे, पराग गिरनाळे, सौरभ लोखंडे, सुनील चिरमाडे, इरफान अगवान, मुरली पांडुळे यांनी केले आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.